तर सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी सध्या जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची सध्या प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात 18,89,740 मतदार आता मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं समोर येत आहे। महत्त्वाची बातमी, उद्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि त्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सध्या सज्ज झालंय। सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्याच्याला मतदान होत आहे। सातारा जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। माझ्यासोबत आता आहेत साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी साहेब। साहेब, काय सांगाल, कशी तयारी झाली? आता आपले जे सर्व पोलिंग पार्टीज आहे, सर्व जे पोलीस बंदोबस्त आहे, ते आता जस्ट आता मटेरियल ईव्हीएम मशीन आणि बाकीचे निवडणुकीसाठी लागणारे साहित्य ते घेऊन रवाना झालेले आहे 11 वाजता। सातारा मतदारसंघाचे सर्व जे 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ते सर्वही आता रवाना झालेले आहे। जवळपास 2:30 ते 3 वाजता दरम्यान शेवटची पोलिंग पार्टी त्याचे त्याचे पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहे। उद्या सकाळी 5:30 वाजता मोकपोल चालू होतील, 7 वाजता प्रत्यक्ष इलेक्शन चालू होणार आणि संध्याकाळी 6 वाजता इलेक्शन संपणार आहे। याच्याशिवाय आपण सेक्टर ऑफिसर्स नेमलेले प्रत्येक 8 ते 10 पोलिंग स्टेशनवर। समजा एखाद्या ठिकाणी काही अडचणी आली किंवा कुठली मशीन बंद पडली काही कारणामुळे, तर इमिडिएटली ते 15 मिनिटाच्या आत मशीन बदलण्याचीही व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे। उद्देश असा आहे की समजा कुठली प्रकारची अडचणी आली तर मॅक्सिमम 15 मिनिटाची पेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी थांबवू। साहेब, पण किती आत्ता या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत? एकूण आपल्याकडे जे वोटर आहे सातारा मतदारसंघात, सातारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते 18.5 लाख आहे। त्याच्यामध्ये 9,59,000 पुरुष आहे जवळपास आणि 9,30,000 जे आहे ते महिला आहेत आणि त्याच्याशिवाय जवळपास 76 जे आहे ते ट्रान्सजेंडर वोटर्स आहेत। काही दुर्गम भागात देखील म्हणजे कांदाटे खोरे असेल, बामनोलीचा परिसर असेल तर पाण्याच्या पलीकडे जावं लागणार आहे, तर त्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली? त्यासाठी आम्ही व्यवस्था या पद्धतीने केली आहे की आमचा ट्रान्सपोर्ट प्लान तयार करताना त्याला वेगळ्या गाडी दिलेल्या आहे जेणेकरून ते स्पीडने जाऊ शकतात। आणि त्यासाठी जसं नॉर्मली आम्ही 8 ते 10 पोलिंग स्टेशनच्या मागे एक सेक्टर ऑफिसर ठेवतो, पण त्या ठिकाणी आम्ही 2 पोलिंग स्टेशनच्या मागे एक सेक्टर ऑफिसर ठेवला आहे। तर एकंदरीतच पाहायला गेलं तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होतं आणि जिल्हा प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात तयारी करताना पाहायला मिळते। दुर्गम भागातील कांदाटी खोरे असेल येथील देखील बोटिंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। जवळपास 18 लाखांहून मतदार हे उद्याच्याला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि आत्ताच आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी देखील उद्याच्याला मतदानाचा आपला हक्क बजवावा। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।